फर्स्ट ब्लॉग आहे, तर प्लीज मला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. याच्यामध्ये आता मी ह्या चॅनलमध्ये तुम्हाला ट्राय करणार आहे की दाखवायला लाईफस्टाईल, परत आपलं फूड, ट्रॅव्हल. माझी मुलगी आहे, तिचे डान्स शॉर्ट्स तुम्हाला बघायला भेटतील, तिचे डान्सर, आणि मी, माझे हस्बंड आणि माझी मुलगी हे आम्ही तिघे असणार आहोत ह्या चॅनलवरती. तर आज माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे आणि आमची आता ही जर्नी स्टार्ट होते. आम्ही आज चाललो आहे दापोळाला, महाबळेश्वर. बघूया काय काय आहे त्याच्यामध्ये, आपण एक्सप्लोअर करू शकतो. मॅक्झिमम टू मॅक्झिमम तुम्हाला आम्ही ट्राय करू, दाखवायचा प्रयत्न करू, सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करू. चला मग. हे बघा, आपण आता पंचगणीमध्ये आलो आहे. इथे आपल्याला एंट्री करायची आहे बाय कार. तुम्ही येत असाल तर 190 चार्जेस आहेत त्याचे, ते जे 7 डेजसाठी व्हॅलिड असणार. मग ते कंपल्सरी आहे, आपल्याला पे करायचे. आपण आता ज्या रिसॉर्टमध्ये आलो आहे त्याचं नाव आहे शिवसृष्टी. खूप बेस्ट एन्व्हायरमेंट आहे, खूप सुंदर आहे. आम्ही आता रात्री लेट पोहोचलो, तरी पण तुम्ही एन्व्हायरमेंट बघू शकता किती सुंदर आहे, किती छान आहे, हवेशीर आहे. जे तुम्ही बघा तिथे बॉनफायर आहे ते चालू आहे. आणि आता आपण एक होम टूर, हे सूट रूम आहेत, आय थिंक सुपर डिलक्स रूम आहे. सुपर डिलक्स रूम आहे ही, जे इकडे खाली वर पण आहे, इकडे पार्टी टाईप थोडीशी जागा आहे खाली. इकडे वेगवेगळ्या टाईपचे रूम्स अवेलेबल आहेत, त्याचे डिटेल्स मी तुम्हाला देते हळूहळू. इकडे पण बघा सुपर डिलक्स रूम आहे. आणि आता आपण होम टूर करूया. या, हा आहे सुपर डिलक्स रूम. त्याच्यामध्ये बघा किती मोठा रूम आपल्याला भेटतोय विथ 2 बेड्स. हे इथे आपल्याला टीव्हीचं कॅबिनेट आहे, इथे आपल्याला वॉर्डरोब एक मिळतो. तर आपल्याला इथे बाल्कनी. या, ही आपल्याला बाल्कनी. तर सध्या अंधारात काही दिसत नाही, सकाळी हाच व्ह्यू तुम्ही बघा कसा व्ह्यू आहे तो. इथे छान चेअर्स ठेवलेत, टेबल आहे, वी कॅन हॅव अ टी, स्नॅक्स. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हे विथ एसी, विदाउट एसी आहे. विथ एसी हवं असेल तर आपल्याला एक्स्ट्रा 800 त्यांचे काही चार्जेस आहेत, एक्स्ट्रा चार्जेस. त्याचं पण ॲक्च्युली एसीची आता इथे गरज नाही आहे. द एन्व्हायरमेंट इज सो कूल, खूप छान आहे ते एन्व्हायरमेंट. आहे शांत आहे, थंड आहे, त्यामुळे एसीची गरज वाटत नाही. पण जरी तुम्हाला एसी हवी असेल तर तुम्ही 800-900 त्याचे काही चार्जेस असतील तर तुम्ही पे करा अँड यू कॅन हॅव द एसी का फॅसिलिटी. आता आम्ही पोहोचलो आहे 7:15ला, तरी पण ते आपल्यासाठी स्नॅक्स रेडी करत आहेत. एकदा आपण बाथरूम बघूया. वॉशरूम बघा तुम्ही, वॉशरूमची साईज बघा फक्त. सो क्लीन आणि फ्रेश आहे. खूपच सुंदर अरेंजमेंट आणि रूम आहे.
फॅमिली, मी रेणुका. वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आहे सेकंड डे तापोलामध्ये. जसं मी तुम्हाला काल सांगितलं की काय काय आम्ही एन्जॉय केलं, तसं आज आम्ही सेकंड डे काय एक्सप्लोअर करणार आहोत ते आम्ही चाललो आहे आता ॲक्च्युली बोटिंगसाठी. तर चला तुम्हाला दाखवते काय आहे एक्झॅक्टली. प्रभूती एक्सायटेड आहेस बोटिंगसाठी? ओके. ब्रेकफास्ट आमचा झालेला आहे. आपण चाललो आहोत बोटिंग करायला. बघूया काय आपल्याला नवीन एक्सप्लोअर करायला बघायला मिळतंय. याला कोयना बॅक रिव्हर असं म्हटलं जातं, कारण कोयना नदीच्या बाजूला आपण हे सगळे ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. बघू शकता तुम्ही, फॅमिलीसाठी पण बोट्स आहेत, कायाकिंग पण करू शकतो इकडे आपण. खूप पाणी दिसतंय 6 महिन्यात. प्रभूती कसं वाटतंय? स्कॅरी पण आणि खूप छान पण वाटतं. छान वाटतंय. बघा इथं पाणी बघा किती सामान आहे. रेणुका हो, कसा एक्सपिरियन्स आहे? मस्त, एकदम छान वाटतं. एकदम बोटिंग करताना इतकं सुंदर आहे ही कोयना नदी. वाव, किती फ्रेश आहे बघा. गुड एक्सपिरियन्स. हॅलो, बाय. कुठे झाले प्रभूती? स्पीड बोटला. केलंय का आधी एक्सपिरियन्स? नाही, मी आता पहिल्यांदा करते. फर्स्ट टाइम. यांच्याबरोबर ना, दादांबरोबर. दादाचं काय नाव आहे? तुमचं नाव? राजू नाला होता. कुठे आपले? किती वेळ थांबणार? 5 मिनिटे झाले. संभाल दे. रुक घुमा कुछ कर. स्लो जाऊ द्या जरा. हाँ, दोनशे पर हेड. ओके. आणि आता ही जी बोट आहे 20 मिनिटाचे 4 सेरिंगचे आपले होतात 1500 रुपये 20 मिनिटाचे. ओके. त्यानंतर आमची एक स्पीड बोट आहे, हा. तिचे पाऊण तासाचे होतात आपले 1400 रुपये. ओके. त्यात तुम्ही साधारणतः तुमचे 6 पर्सन बसू शकता. अच्छा.
ह्याच्यात 4 लोक आहेत ना? 4 4 सीट. ओके. 4 लोक बसू शकतो अच्छा. कम्फर्टेबली. आणि स्पीड मध्ये फरक असतो. स्पीड मध्ये. ओके ओके. ती ह्याच्यापेक्षा अजून स्पीडला आहे का? कमी असते. कमी असते. ओके. ही स्पीडला असते. सगळ्यात जास्त स्पीडला ती जी बाईक तुम्ही घेतली हा, ती ती स्कूटर बोट असते. स्कूटर बोट. त्याच्यानंतर ही. स्पीड बोट असते. अच्छा. त्यानंतर ती मग मोठी 6. ही पॉवर बोट असते. अच्छा. ओके. त्यानंतर मोटर बोटचा राऊंड पण असतो आपल्याकडे. ओके. सगळे म्हणजे फॅमिली मोठी असेल, अच्छा. 12 प्लसची फॅमिली असेल, हा. तर त्याचे आपले पर हेड 100 रुपयाच्या हिशोबात आपले 21-25 मिनिटाचा राऊंड त्यांना देतो आपण. अच्छा. 6 किलोमीटर जायला 6 किलोमीटर यायला. बरोबर. आणि कायाकिंग आणि ही जी पेडलवाली ती इन्क्लूड आहे आपल्या ते हॉटेलच्या इन्क्लूड असतं. चार्जेस आणि मध्ये. आम्ही लोक बोट क्लब वाले असतो. तुम्ही बोट क्लब मध्ये. अच्छा. ओके ओके. बोट क्लब आम्हाला इकडे पाठवून देतो. बघा इकडून एंट्री आहे. मेन रोड सोडलात तुम्ही तर इकडून लेफ्ट मारायचं मेन रोडवरून आणि तुम्ही खाली आलात तर इकडे बघा पार्किंगला मस्त प्रशस्त जागा त्यांनी ठेवलेली आहे इथं पार्किंगला. ठीक आहे. बऱ्यापैकी मला वाटतं एक 10-12 गाड्या आरामशीर इथे उभं राहू शकतात. इथे सुंदर पार्किंग आहे. सेफ. ही एंट्री आहे बघा यांची. आणि फक्त हा व्ह्यू बघा. म्हणजे समजा तुम्ही सकाळी उठलात सकाळी मॉर्निंगला जे आपल्याला मुंबईमध्ये किंवा सिटीजमध्ये बघायला मिळत नाही. व्ह्यू बघा. सकाळी येऊन इथे फक्त उभा राहावा, काही न विचार करता. पूर्ण पीस. कोयना रिव्हर यांचा इन्फिनिटी पूल आहे इथे बघू शकता तुम्ही. तुमच्या फॅमिली बरोबर एन्जॉय करू शकता, फ्रेंड्स बरोबर. म्युझिकची पण इथे अरेंजमेंट आहे. छोटा पूल आहे बघा लहान मुलांसाठी, मोठा पूल आहे. एका पाहिजे तुमचं लफडं होणार आहे. तुम्ही बघून घ्या. तर मग आम्हाला नाही भेटलं हे मी सांगा. कुठलं ड्रायव्हरला दिले का? त्यांनी मारले ना राजूला. राजूला मारले म्हणून